Hi friends, I am Professor Pawar SV from Sundarbai Mani Kadsu Polytechnic, Ahmednagar. In the last session, we have started the topic direct and indirect speech. In last session, we learned how conjunctions and reported verbs are used in indirect speech. In today's session, we will see how the tense changes into an indirect speech. For example, tense change. Second, tense change. If there is simple present tense given in direct speech, it will be converted into a simple past in indirect speech. So, direct speech and indirect speech. Indirect speech. If there is given simple present tense in direct speech, simple present tense, it will be converted into a simple past tense in indirect speech. In indirect speech, simple past tense. Simple past tense. If there is given universal truth will be as it is. युनिव्हर्सल ट्रूथ जर असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तर त्याचा टेन्स चेंज होत नाही, कारण ते कधी न बदलणार असतं. आजही त्याचे पास्ट मध्ये तेच होतं, फ्युचर मध्ये तेच आहे. फॉर एक्झाम्पल जर असं म्हटलं, ही सेड कॉमा इन डबल इन्व्हर्टेड कॉमास द सन रायजेस इन द ईस्ट. द सन रायजेस इन द ईस्ट युनिव्हर्सल ट्रूथ आहे, बरोबर आहे. याच्यात काही बदल होणार आहे का? नाही. म्हणून जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स असेल आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर त्याच्यामध्ये चेंज होत नाही. त्याच्यामध्ये टेन्स चेंज होतो का? नाही होत. त्यानंतर इफ द सेंटेन्स इज गिवन इन अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिलेला असेल तर इट विल बी कन्वर्टेड, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स will be converted into a past continuous tense. Past continuous tense. If the sentence is in present perfect tense, it will be converted into a past perfect tense. Past perfect tense in indirect speech. Perfect tense. Then if the sentence is in simple past tense, it will be converted is in a past perfect tense. Past perfect tense. If the sentence is given in direct speech in a simple past tense, it will be converted into a past perfect tense. Next one, if there is given past continuous tense, it will be converted into a past perfect continuous tense. Past perfect continuous tense. If the sentence is in a past perfect, there is no change. Past perfect च past perfectच राहतं. Past perfect च past perfectच राहतं. आणि if the sentence is given in a past perfect, the sentence will be as it is because there is no change in tense if the sentence is in a past perfect tense. या सर्व जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट करायचा आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस दिलेला असेल डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये तर त्याचा पास्ट कंटिन्युअस करायचा आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल
तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला त्याचा पास्ट परफेक्ट टेन्स करायचा आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट टेन्स दिलेला असेल डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील वाक्य, तर त्याचं रूपांतर तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आहे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस दिलेला असेल तर त्याचं तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. आणि पास्ट परफेक्ट जर दिलेला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा पास्ट परफेक्ट जातो, म्हणजे कोणताही त्याच्यामध्ये चेंज होत नाही. अशा प्रकारे टेन्स चेंज होतो. जर डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेले टेन्स आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं ते दिलेले पहा. आता नेक्स्ट वन टॉपिक आहे पहा, वर्ड चेंज. जसं सुरुवातीला आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, फर्स्ट स्टेप कोणती पाहिली, डायरेक्ट स्पीच चं कन्व्हर्जन इनडायरेक्ट स्पीच करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. नंबर फर्स्ट असतं, अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ सेंटेन्स यू मस्ट अप्लाय करेक्ट रिपोर्टेड व्हर्ब अँड करेक्ट कंजंक्शन. करेक्ट रिपोर्टेड व्हर्ब अँड करेक्ट कंजंक्शन. इन द लास्ट सेशन वी हॅव सीन दॅट चार्ट. आपण लास्ट सेशनला तो चार्ट पाहिला, म्हणजे कोणता, जर डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर डबल इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं कोणतं कंजंक्शन कोणतं रिपोर्टेड व्हर्ब यूज करायचं ते चार्ट मध्ये पाहिलं आपण. असर्टिव्ह असेल तर सेड असेल तर सेडच राहतं, सेड टू असेल तर त्याचं टोल्ड आपण करतो, बरोबर आहे. आणि कंजंक्शन दॅट यूज करतो. जर इम्पेरेटिव्ह प्रकारचं असेल तर, जर ती ऑर्डर असेल तर ऑर्डर यूज करतो, जर ती रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड यूज करतो, जर ती ऍडवाइस असेल तर ऍडवाइस्ड यूज करतो आणि कंजंक्शन टू यूज करतो. जर डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील वाक्य हे इंट्रोगेटिव्ह प्रकारचं असेल, म्हणजे प्रश्नार्थक प्रकारचं असेल तर आपण रिपोर्टेड वर्ब, क्वेश्चन, आस्क, एन्क्वायरी याच्यापैकी कोणतंही एक यूज करतो. आणि जर ते एस नो टाईप असेल तर इफ किंवा वेदर याचा कंजंक्शन म्हणून वापर करतो पहा. आणि जर ते वाक्य जर डब्ल्यूएच टाईप असेल तर दिलेला डब्ल्यूएच वर्डच आपण कंजंक्शन म्हणून त्याचा वापर करतो. त्यानंतर जर दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच मधील डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर आपण रिपोर्टेड वर्ब एक्सक्लेम्ड यूज करतो आणि कंजंक्शन दॅट यूज करतो. हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं पहा. समजतंय का? आजच्या लेक्चरला आपण टेन्स चेंज कसं होतं ते पाहिले पहा. टेन्स चेंज म्हणजे जर डबल इन्व्हर्टेड कॉमास मधील वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दिलेलं असेल तर त्याचा सिंपल पास्ट होतो, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये दिलेलं असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्युअस होतं. अशा प्रकारे आपण टेन्स चेंज पाहिलेलं आहे पहा. त्याच्याच पुढचा टॉपिक आहे पहा, ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस वर्ड चेंज. वर्ड चेंज म्हणजे डायरेक्ट मध्ये दिलेला वर्ड असेल तर तो इनडायरेक्ट मध्ये काय होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डायरेक्ट मध्ये दिस दिलेला आहे तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं काय होतं, इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट मध्ये जर दिस दिला तर त्याचं रूपांतर इनडायरेक्ट मध्ये दॅट होतं. त्यानंतर समजा डायरेक्ट मध्ये टुडे दिला तर त्याचं रूपांतर दॅट डे होतं. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय घेतो आपण, दॅट डे. जर डायरेक्ट स्पीच मध्ये टुमॉरो असेल, टुमॉरो, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये द नेक्स्ट डे होतं पहा. त्याचं रूपांतर काय होतं, द नेक्स्ट डे. किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये जर यस्टरडे दिलेला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं त्याचं, द डे बिफोर, द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे, द डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीच मध्ये ॲगो दिलेलं असेल तर त्याचं बिफोर होतं. त्यानंतर हेअर दिलेलं असेल तर त्याचं देअर होतं पहा. हेअर दिलेलं असेल तर त्याचं काय होतं, देअर. ॲगो दिलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं, बिफोर, बिफोर. त्यानंतर नाऊचं देन होतं पहा. नाऊचं काय होतं, देन. त्यानंतर नेक्स्ट आणखी वर्ड चेंजेस काय होतात पहा. दसचं सो होतं पहा, दिसचं दोज होतं, दसचं सो, दस, सो. त्यानंतर दिसचं दोज, दिसचं कन्वर्जन कशामध्ये होतं पहा, दोज, दोज मध्ये होतं. त्यानंतर आणखी वर्ड्स आहेत पहा. टू नाईटचं दॅट नाईट होतं पहा. त्यानंतर टू नाईटचं काय होतं पहा, दॅट नाईट होतं पहा, दॅट नाईट.
दॅट नाही. आणखी पहा तुम्हाला जर वर्ड चेंजेस नुसार जर तुम्हाला टेन चेंज पण सोपं होतं पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर डायरेक्ट स्पीच मध्ये ॲमेझॉन असेल तर आपण त्याचं काय करणार, वॉज वेअर करणार, बरोबर आहे. म्हणजे तर ॲमेझॉन दिलेलं असेल डायरेक्ट स्पीच मध्ये एम किंवा इज किंवा आर दिलेला असेल, तर त्याचं ऑब्विसली काय होणार, वॉज किंवा वेअर होणार. फॉर एक्झाम्पल मी एक सेंटेन्स घेईल. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये ही सेड कॉमा ही डबल इनवर्टेड कॉमा आय एम गोइंग टू मुंबई टुमॉरो, डबल इनवर्टेड कंप्लीट टू स्टॉप. मग काय होईल, आय एम गोइंग टू मुंबई टुमॉरो, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी एम दिलेलं आहे पहा. नंतर आय नंतर एमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, तुम्हाला वॉज मध्ये करायचं. म्हणजे आय एम गोइंग टू त्याच्याऐवजी आपण जर एमचं वॉज केलं, आय वॉज गोइंग टू, ऑटोमॅटिकली प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस होतो पहा. म्हणजे समजा डायरेक्ट स्पीच मध्ये कॅन दिलेलं असेल तर त्याचं तुम्ही कुड करू शकता, शॅल दिलेलं असेल तर त्याचं शुड करू शकता, टू डू दिलेलं असेल तर त्याचं डीड करू शकता, बरोबर आहे. टू डीड दिले फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डीड दिले त्याचं हॅड डन करू शकता तुम्ही. का बरं हॅड डन, डीड हा व्ही टू आहे म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. त्याचं पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड डन, समजलं. टू डू दिलेला असेल तर त्याचं डीड होईल. फक्त डू दिलेला आहे त्याचं तर डू किंवा डज असेल तर त्याचं काय होईल, डीड होईल. असं पण तुम्ही कन्वर्जन करू शकता. कॅन, कुड, शाल, शुड, मे, माईट. ओके, अशा प्रकारे वर्ड चेंज होतात. म्हणजे पहा आतापर्यंत आपण काय काय शिकलो, चार्ट पाहिला नंबर सुरुवातीला, नंबर 1 वाक्याचा प्रकार कोणता आहे त्याच्यानुसार आपण रिपोर्टेड वर्ब आणि कंजक्शन यूज करणार. 2 नंबरला काय पाहिलं, डायरेक्ट स्पीच मध्ये कोणता टेन्स असेल तर कोणता टेन्स होतो. आणि नंबर 3 ला काय पाहिलं आपण, वर्ड चेंज. जर डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेला वर्ड हा टू नाईट असेल तर डायरेक्टला काय होतं, दॅट नाईट होतं, दिसचं दॅट होतं, टुडेचं दॅट डे होतं, टुमॉरोचं द नेक्स्ट डे होतं, येस्टरडेचं द डे बिफोर होतं, हेअरचं देअर होतं, ॲगोचं बिफोर होतं, नाऊचं देन होतं, दचं सो होतं, बीचचं दोज होतं, ॲमिझार ऑजवेअर होतं पहा, डीडचं हॅडल होतं, डूचं डीड होतं. अशा प्रकारे कॅनचं गुड होतं, विलचं वूड होतं, शालचं शूड होतं. असे वर्ड चेंजेस होतात पहा. आता याच्यामध्ये लास्ट टॉपिक आहे पहा की त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्सच घेणार आहे डायरेक्ट. हे जर तुम्हाला समजलेलं असेल, कोणता नंबर फर्स्ट चार्ट, त्यानंतर टेन चेंज, त्यानंतर वर्ड चेंज आणि लास्ट आहे पहा प्रोनाउन चेंज. हे 4 घटक तुम्हाला समजले तर डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करणं खूप सोपं होतं पहा. आता नेक्स्ट पहा प्रोनाउन चेंज. आता प्रोनाउन कसे चेंज होतात ते आपण पाहणार आहे पहा. प्रोनाउन्स कसे चेंज होतात ते आपण पाहणार आहे पहा. आता पहा मी 4 सेंटेन्स घेतो या ठिकाणी, 4 सेंटेन्स घेतो. ते 4ही सेंटेन्स मध्ये पहा सेंटेन्स सेम आहे, प्रोनाउन चेंज. आपण लास्ट घटक पाहणार आहे, लास्ट सबपार्ट पाहणार आहे पहा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये. 4 सेंटेन्स घेणार आहे प्रोनाउन चेंज. प्रोनाउन कशा प्रकारे चेंज होतात पहा. प्रोनाउन्स चेंज. प्रोनाउन्स कसे चेंज होतात पहा. आता प्रोनाउन्स चेंज करण्यासाठी किंवा प्रोनाउन्स समजण्यासाठी मी एक सेंटेन्स घेतोय. आज ही सेड टू मी आय डोंट लाईक युअर सजेशन. नंबर फर्स्ट सेंटेन्स आहे पहा, ही सेड टू मी कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये आय डोंट लाईक युअर सजेशन. फुल स्टॉप. त्यानंतर नंबर सेकंड सेंटेन्स घेतोय पहा मी, सी सेड टू हिम आय डोंट लाईक युअर सजेशन. सी सेड टू हिम I don't like your suggestion. I don't like your suggestion. Like your suggestion. I don't like your suggestion. त्यानंतर नंबर थर्ड सेंटेन्स आहे पहा, I said to him I don't like your suggestion. I said to him
comma, I don't like your suggestion. I don't like your suggestion. Full stop. And last sentence is number 4 sentence is, I said to you, I don't like your suggestion. I said to you, I don't like your suggestion. I said to you, number 4 sentence is, I said to you, comma, I don't like your suggestion. Don't like your suggestion. ओके, 4 सेंटेन्स घेतलेले आहेत या ठिकाणी मी. चारही सेंटेन्स मध्ये प्रोनाउन्स वेगवेगळे घेतलेले आहेत. म्हणजे प्रोनाउन चेंज कसं होतं ते आपल्याला पाहायचंय आता. पहा, नंबर फर्स्ट सेंटेन्स काय माझं, ही सेड टू मी, कॉमा इन डबल इनोटेड मध्ये, आय डोंट लाईक युअर सजेशन. नंबर सेकंड सेंटेन्स काय आहे, सी सेड टू हिम, कॉमा इन डबल इनोटेड मध्ये, आय डोंट लाईक युअर सजेशन. नंबर थर्ड सेंटेन्स काय आहे, आय सेड टू हिम, कॉमा इन डबल इनोटेड मध्ये, आय डोंट लाईक युअर सजेशन. आणि लास्ट काय पहा, आय सेड टू यू, आय डोंट लाईक युअर सजेशन. आता पहा या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करताना सर्वात महत्वाचं काय असतं, स्पीकर आणि लिसनर. कोण स्पीकर आहे कोण लिसनर आहे त्याच्यावरून आपण प्रोनाउन चेंज करतो. पहा आता या ठिकाणी ही आहे, पहा ऐकणार कोण आहे, मी आहे. पहा म्हणजे आय, मी ही आयची द्वितीय विभक्ती. पहा बरोबर आहे. आता ही म्हणजे तो, बोलणार कोण आहे तो. मग इकडे पहा तो विषयी कोणतं प्रोनाउन आलेलं आहे या ठिकाणी, आय. तो काय बोलतोय त्याचे वर्ड तसेच तसे दिलेले. पहा आय डोंट लाईक युअर सजेशन. म्हणजे तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होणार, आयचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, ही मध्ये होणार. आता पहा आय डोंट लाईक युअर, युअर ऐकणार कोण आहे, युअर कोणाविषयी आहे, हा कोणाला म्हणतो युअर, मीला म्हणतो. इथं काय होणार, याचं कन्व्हर्जन काय होणार, माय होणार. म्हणजे अकॉर्डिंग टू द स्पीकर अँड अकॉर्डिंग टू द लिसनर द प्रोनाउन चेंजेस. समजतंय का, प्रोनाउन कसे चेंज होतात, डायरेक्ट स्पीच मधील प्रोनाउन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे चेंज होतात, बोलणारा कोण आहे त्याच्यानुसार आणि ऐकणारा कोण आहे त्याच्यानुसार. पाहता ही सेड टू मी, मग पुढचं सेंटेन्स आहे. आता फॉर एक्झाम्पल मी याचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करतो. पहा ही सेड टू मी, कॉमा डबल इनोटेड कॉमास मध्ये काय दिलेलं आहे, आय डोंट लाईक युअर सजेशन. पहिली स्टेप कोणती आहे, की डबल इनोटेड कॉमास मध्ये दिलेलं वाक्य ओळखायचं. कोणतं आहे, आय डोंट लाईक युअर सजेशन. म्हणजे हे वाक्य हे असर्टिव्ह प्रकारचं आहे. पहा आता असर्टिव्ह प्रकारचं वाक्य म्हणजे लगेच आपण चार्टकडे जायचं. चार्टमध्ये जर असर्टिव्ह प्रकारचं वाक्य असेल तर कोणतं रिपोर्टेड व्हर्ब आणि कोणतं कंजक्शन इनडायरेक्ट स्पीच मध्ये यूज केलं जातं. जर दिलेल्या वाक्यामध्ये सेड असेल फक्त तर सेडच घेतलं जातं, आणि सेड टू असेल तर त्याचं कन्व्हर्जन टोल्ड केलं जातं. म्हणजे याचा आन्सर काय येईल, ही टोल्ड मी. ओके, म्हणजे सेड टू इलिमिनेट होईल, ही टोल्ड मी. कंजक्शन कोणतं वापरतो आपण असर्टिव्ह प्रकारचं सेंटेन्स दिलेलं असेल तर दॅट, ही टोल्ड मी दॅट. आता पहा इथे बोलणारा कोण आहे, आय डोंट लाईक युअर सजेशन. जर तुम्ही टेन चेंज केला तर टेन चेंज सोपं आहे, जर तुम्ही वर्ड चेंज केला तर वर्ड चेंज पण सोपं आहे. बरोबर आहे. म्हणजे टेन चेंज केला तर आय डोंट लाईक युअर सजेशन हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे, त्याचं सिंपल पास्ट करावं लागेल आपल्याला. जर वर्ड चेंज केला तर इथं डू दिलेला आहे, त्याचं डिड. बरोबर आहे, त्याचं डिड करायचं म्हणजे डिडंट होईल आणि ऑटोमॅटिकली तो सिंपल पास्ट होईल. समजलं, ही टोल्ड मी दॅट. आता आय कोणाविषयी बोलणार कोण, ही. म्हणून आयचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, ही मध्ये होणार. समजतं की प्रोनाउन चेंज कसं होत आहे, ही टोल्ड मी दॅट ही. तो डूचं डिड केला आपण, डिडंट लाईक. युअर कोणाविषयी ऐकणार कोण आहे, मी आहे. मग मी, युअर ही पॉझिटिव्ह केस आहे म्हणून आयची पॉझिटिव्ह केस काय आहे, माय. ही डिडंट लाईक माय सजेशन. समजलं तुम्हाला, सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस इमिजिएट वाईज चालू असतानाच मी तुम्हाला लिहून दिलं होतं. पहा म्हणजे आय, मी, माय. त्यानंतर यू, युअर, वी, अस, अवर, दे, देम, देअर. हे कधी
ज्यावेळेस आपण चेंज द वे शिकत होतो त्यावेळेस लिहून दिलं होतं पहा. आता सेकंड सेंटेन्स पहा, सी सेड टू हिम कॉमा इन डबल इन्व्हर्टेड मध्ये आय डोंट लाईक युअर सजेशन. आता पहा या ठिकाणी मी चेंज काय केलं, प्रोनाउन चेंज केलं, कारण आपण शिकतोय काय प्रोनाउन चेंज शिकतोय पहा. या ठिकाणी ही सेड टू मी होतं पहा, बाकीचं पुढचं सेंटेन्स चेंज केलं का मी नाही केलं. काय फक्त काय चेंज केलं, हिच्या ऐवजी सी घेतला आणि मीच्या ऐवजी हिम घेतला. म्हणजे या ठिकाणी मग मी डायरेक्ट स्पीच करताना काय होईल तुमचं, सी टोल्ड हिम दॅट, सी टोल्ड हिम, ओके, सी सेड टू इलिमिनेट केला, टोल्ड घेतला, हिम, कारण का टोल्डच काय घेतला आपण, कारण दिलेलं वाक्य ही असर्टिव्ह प्रकारचं आहे. त्यानंतर दॅट आता आय कोणाविषयी, सी विषयी आहे, म्हणजे आयचं कन्वर्जन काय होणार प्रोनाउन चेंज मध्ये सी. डूचं डिडंट लाईक, तिथं ऐकणारं कोण आहे, हिम आहे, म्हणजे युअर कोणाविषयी आलेलं आहे, हे युअर कोणाविषयी आलंय, ही विषयी आले, हिची पॉझिटिव्ह केस काय आहे, हिज. आय सी डिडंट लाईक हिज सजेशन. समजतंय का प्रोनाउन चेंज कसे होतात ते समजतंय का. इथं पहा बोलणारा ती आहे म्हणून आपण आईचं कन्वर्जन काय केलं, सी केलं, बरोबर आहे. त्यानंतर ऐकणारा कोण आहे, ही, म्हणून हिचं पॉझिटिव्ह नाऊन घेतलं युअरच्या ऐवजी, आपण युअरच्या ऐवजी हिच केलं. त्यानंतर तसंच आता थर्ड मध्ये पण मी चेंज केले पहा. थर्ड मध्ये काय केलंय, बोलणारा आय आहे आणि ऐकणारा हिम आहे, मग त्याचं बी काय होईल, आयचं कन्वर्जन इथं आयच राहील, कारण बोलणारा कोण आहे, म्हणजे याचं आन्सर काय पहा, आय टोल्ड हिम दॅट, इथपर्यंत बरोबर आहे. त्यानंतर इथं आय बोलणार कोण आहे, आयच आहे, म्हणून त्याचं कन्वर्जन होईल का, नाही, ॲज इट इज राहील. आय डूचं डीड होईल, डिडंट लाईक. आता इथे युअरचं मात्र होईल, कारण ऐकणार कोण हिम आहे, म्हणजे युअरचं काय कन्वर्जन होईल, हिज सजेशन. समजतंय का. त्यानंतर लास्ट सेंटेन्स पहा, आय सेड टू यू, इथं बोलणार कोण आहे, आय, आणि इथे यू येईल पहा. मग याचं आयचं कन्वर्जन होईल का, नाही होणार, कारण बोलणारा पण आयच आहे, दिलेलं पण आयच आहे. त्यानंतर इथे यू आणि इथे युअर, म्हणजे युअरचीच पॉझिटिव्ह केस युअर दिली, म्हणजे या ठिकाणी चेंज होईल का, प्रोनाउन चेंज होणार नाही. समजलं का प्रोनाउन चेंज कसं होतं, समजलं का. प्रोनाउन चेंज कसं होतं पहा. आतापर्यंत आपण काय शिकलो, नंबर फर्स्ट चार्ट, त्यानंतर टेन्स चेंज, त्यानंतर वर्ड चेंज, त्यानंतर प्रोनाउन चेंज. आता पहा फक्त एक्झाम्पल्स घ्यायचे राहिलेले, आपण ते नेक्स्ट सेशनला एक्झाम्पल्स घेऊ आणि आपण दिलेल्या ह्या रूल्सनुसार किंवा आतापर्यंत जे घेतलेले नियम आहेत त्याच्यानुसार ते सेंटेन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके, थँक्यू.